1972चा दुष्काळ महाराष्ट्राच्या इतिहासातील वेदनेचा सर्वात मोठा अध्याय. आजच्या पिढीला मोबाईलवर, पुस्तकात किंवा वडीलधाऱ्यांच्या तोंडून त्याबद्दल ऐकायला मिळतं. पण ज्यांनी तो काळ प्रत्यक्ष जगला त्यांच्यासाठी तो फक्त दुष्काळ नव्हता, तर मृत्यूशी रोजचा सामना होता. दुष्काळाचे चित्र खूपच भयानक आहे. जनावरांना चारा नसल्याने अक्षरशः गायी, बैल अशी जनावरं डोळ्यात अश्रू येत असताना कुठेतरी डोंगरदरीत सोडून दिले होते. ती जनावरं फक्त बोलू शकत नव्हती. कदाचित म्हणत असतील, मालक तुमच्यावर पोटाची खळगी भरण्याची व उपासमारीची वेळ आली आहे. यात आम्हाला आमच्या हिमतीवर सोडले तर हरकत नाही, पण तुमचा आशीर्वाद असू द्या, त्यानेच आमचे पोट भरेल. पिण्याच्या पाण्याची परिस्थिती म्हणजे कोणते शब्द वापरले तर त्याची दाहकता समजेल असा प्रश्न उभा राहतो. म्हणजे इतकी भयानक स्थिती होती की काही अशा विहिरी होत्या त्यांना भुताटकीच्या विहिरी समजत असे. तेथे सहसा कोणी जात नसे, पण लोक त्या दुर्मिळ विहिरीपर्यंत पोहोचून त्यात असलेल्या डबक्यातून पाणी ओढून फडक्यांनी गाळून पित होते. दुष्काळी कामावर गेल्याशिवाय पर्याय नव्हता. जर 1.5 रुपये रोज पडला तर चांगली माप भरले असा शब्द प्रचलित झाला होता. अर्धवट दळलेले गहू, मका व थोडे गूळ तेल मिश्रित जाडे भरडे पीठ म्हणजे सुकडी. सुकडी नावाचा हा नवीन पदार्थ तेव्हा प्रचलित झाला होता. मुख्य म्हणजे धान्याची सरकारी गोदामं खाली असल्याने बरेच कुटुंब उपाशी व अर्धपोटी जेवत होती. जर लोकांना समजले की राशनचे धान्य येणार आहे तर 2 दिवस अगोदर लोक गोधड्या घेऊन तेथे नंबर लावून झोपत असे. राशनवर येणारे धान्य म्हणजे लाल गहू, लाल ज्वारी व हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असत. त्यामुळे 1972चा दुष्काळ अतिशय भयानक होता. 1971-72 मध्ये पाऊस जवळपास दडी मारून गेला. खरीप हातचा गेला, रब्बी पिकांची आशाही संपली. शेतात उभ्या पिकांच्या जागी भेगा पडलेल्या जमिनी दिसू लागल्या. काळी आई म्हणून ओळखली जाणारी जमीन अक्षरशः फाटून गेली होती. दूरवर नजर टाकली की हिरवाई ऐवजी फक्त धुळीचे लोट आणि रखरखतं ऊन दिसायचं. गावातील विहिरी कोरड्या पडल्या होत्या. अनेक ठिकाणी विहिरीच्या तळाशी थेंबभर पाणी दिसलं तरी लोक तासनतास वाट बघत बसायचे. महिलांना डोक्यावर हंडे घेऊन 5 ते 10 किलोमीटर चालत जाऊन पाणी आणायला लागायचं. काही गावांमध्ये पाण्यासाठी भांडणं व्हायची. एका घागरी पाण्याची किंमत सोन्यापेक्षाही जास्त वाटू लागली होती. शेतकऱ्यांची अवस्था तर शब्दात सांगणं कठीण आहे. घरात धान्य नव्हतं, जनावरांसाठी चारा नव्हता. बैल, गाई, म्हशी हे शेतकऱ्यांचं वैभव मानलं जायचं, पण त्यांना जगवणं अशक्य झालं होतं. अनेकांनी डोळ्यात पाणी आणून स्वतःची जनावरं कवडीमोल भावाने विकली. हजारो जनावरं उपासमारीने आणि तहानेने रस्त्याच्या कडेला, शेतात, गोठ्यात मरून पडली. एखाद्या गावावरून घारी आणि गिधाडं घरट्या घालताना दिसली की कुठेतरी एखादं जनावर मेल्याची खात्री असायची. रेशन दुकानासमोर लांबच लांब रांगा लागत होत्या. कधी ज्वारी, कधी गहू, कधी लाल मिलो मिळायचा. अनेक कुटुंबांना 2 वेळच्या भाकरीचीही भ्रांत होती. काही ठिकाणी लोकांनी झाडांची पानं, रानभाज्या आणि मिळेल ते खाऊन दिवस काढल्याच्या आठवणी आजही वृद्ध लोक आपल्याला सांगतात. काम नसल्यामुळे हजारो कुटुंबांनी आपले गाव सोडले. हातात एखादी जुनी पेटी, डोक्यावर गाठोडं आणि सोबत लहान मुलं घेऊन लोक मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर अशा शहरांकडे निघाले. रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकांवर गाव सोडणाऱ्या लोकांची गर्दी दिसत होती. अनेक तरुणांनी बांधकामावर मजुरी केली, गिरण्यात काम केलं, तर अनेकांनी झोपडपट्ट्यांमध्ये राहून आयुष्याची नवी सुरुवात केली. या भीषण संकटात रोजगार हमीच्या कामांनी अनेकांना आधार दिला. लोक पहाटेपासून संध्याकाळपर्यंत उन्हात दगडे फोडायचे, माती उचलायचे, बंधारे बांधायचे. दिवसभराच्या कष्टानंतर मिळणाऱ्या थोड्याशा मजुरीवर संपूर्ण कुटुंबाचा संसार चालायचा. अनेक महिला, वृद्ध आणि तरुण या कामावर दिसायचे. त्या काळातील रोजगार हमीची कामं म्हणजे लाखो लोकांसाठी जगण्याची शेवटची आशा होती. दुष्काळाने केवळ पिकं नाही तर अनेकांची स्वप्न जाळून टाकली. अनेक मुलांचं शिक्षण अर्धवट राहिलं. अनेक मुलींची लग्न पुढे ढकलली गेली. अनेक कुटुंबावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. काहींनी आपली जमीन गहाण ठेवली तर काहींनी विकली. अनेकांना पुन्हा उभं राहण्यासाठी दशकं लागली. आज महाराष्ट्रात जे पाझर तलाव, बंधारे, जलसंधारणाची कामं, रोजगार हमीची संकल्पना आणि दुष्काळ व्यवस्थापनाची यंत्रणा दिसते
त्यामागे 1972च्या दुष्काळाच्या जखमा आहेत. त्या पिढीने भूक, तहान, स्थलांतर, उपासमार आणि संघर्ष अनुभवला म्हणून पुढच्या पिढींसाठी काही व्यवस्था उभ्या राहिल्या. 1972चा दुष्काळ हा फक्त इतिहास नाही, तो महाराष्ट्राच्या सामूहिक स्मृतीतील एक जिवंत जखम आहे. त्या काळातील लाखो शेतकरी, शेतमजूर, महिला आणि मुलांनी भोगलेल्या यातना आजही त्यांच्या आठवणीतून जिवंत आहेत. आणि म्हणूनच त्या काळाची कहाणी सांगताना अनेकांच्या डोळ्यात आजही नकळत पाणी येतं.